हाय, हॅलो, नमस्कार. चला तर आज सुंदर म्हणजे सकाळची सुरुवात अशा चांगल्या गरम-गरम चहाने झालेली आहे आणि खरंच चहा जर असेल तर पूर्ण दिवस एनर्जेटिक जातो. मला तरी असं वाटतं आणि कोण टी लवर आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता. आज नाश्त्यामध्ये इडली सांबार होणार आहे. तुम्ही पाहू शकता की इकडे सांबारची तयारी आहे आणि इडली मी बनवून घेतली आहे. रात्रीच डाळ आणि तांदूळ भिजत घातले होते आणि इडली ऑलरेडी झालेली आहे. आता सांबारची तयारी चालू आहे इकडे. तर सांबारसाठी मी इकडे एक छोटा कांदा, टोमॅटो, कोथिंबीर वगैरे चिरवून घेतली आहे आणि तेल गरम करून त्यात जिरे, मोहरी तडतडू दिली. त्यात थोडासा तेजपत्ता वगैरे पण टाकला आणि एक बारीक कांदा त्यात तळून घेते मी आणि एक हिरवी मिरचीचे पण छोटे काप करून टाकले आहेत. अद्रक लसणची पेस्ट मी ऑलरेडी बनवलेली होती आणि शेवगा माझ्याकडे अवेलेबल होता त्यामुळे मी शेवगा पण त्यात घालते आणि चांगलं परतून कांदा झाल्यानंतर त्यात आपण टोमॅटो वगैरे पण घालून घेऊ आणि बघू शकता की यात मी शेवगा पण ॲड केला आहे. म्हणजे आपण डाळीसोबत पण डायरेक्ट शेवगा शिजवून घेऊ शकतो, पण तो म्हणजे डाळीला आपण जास्त शिट्ट्या होऊ देतो त्यामुळे शेवगा थोडासा गाळ होऊन जातो. त्यामुळे मी फोडणीत थोडासा शिजू देणार आहे त्याला डायरेक्टली आणि त्या आपण टोमॅटो पण घालून घेतलेला आहे. आणि सांबारसाठी म्हणजे तुम्हाला जसं आवडतं तुम्ही तसं त्यानुसार करू शकता. म्हणजे आमच्या इथे गूळ चिंच पण आम्ही वापरतो. तर मी ऑलरेडी बाजूला एका वाटीत गूळ आणि चिंच भिजवून घातलेली आहे. तर ती मी नंतर टाकणार आहे त्यात आणि ते थोडासा सांबार मसाला आणि लाल तिखट ॲड केलं आहे. पाहू शकता तुम्ही आणि तुम्ही कशा प्रकारे सांबार बनवता ते पण मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि हळद आपण म्हणजे जेव्हा डाळ शिजवायला टाकतो त्यामुळे हळद ऑलरेडी टाकलेली असते त्यामुळे हळद फोडणीला नाही घालायची. आणि यात मी वरतून जे डाळ शिजलेली होती ते ॲड केलेली आहे आणि वरतून गार्निशिंगसाठी आपल्याला थोडीशी कोथिंबीर ॲड करायची. बघू शकता किती छान लुक आलेला आहे ते. आणि इकडे इडली आपण तयार झालेल्या आहेत आणि इडली सांबार कोणाला नाही आवडत, प्रत्येकाला आवडतो आणि टेस्टीही खूप म्हणजे लागते. आणि आमच्या घरी तर आठवड्यात 2 आठवड्यातून एकदा तर इडली बनते. पाहू शकता तुम्ही. दिसायला जितकी सुंदर दिसते तितकी टेस्टी पण झाली होती आणि खायला आपल्याला खूप आवडते, पण त्याचे भांडेही तसेच पडतात. बघू शकता की एक टोपलंभर भांडे मी घासून काढलेत आत्ताच. आणि त्यानंतर इकडे श्रीजाचा बघू शकता की श्रीजाने सगळा गोंधळ घालून ठेवला आहे. रांगोळी जी आहे ती पूर्ण मिक्स करून तिने सगळं राडा केला इथे. त्यानंतर आम्ही थोडं बाहेर गेलो होतो तर श्रीजासाठी सायकल घेऊन आलो बाजारातून. म्हणजे तिचा बड्डे 28 तारखेला झाला, पण तिचं सायकल घ्यायची राहिली तिला गिफ्ट बड्डेसाठी. तर सायकल घेऊन आलो आणि बघू शकता ती खूप खुश आहे. नंतर घरी आल्यानंतर छान अशी लस्सी पेली. म्हणजे सध्या आता ऊन बाहेर गेले की ऊन लागतेच आणि उन्हातून घरी आल्याच्यानंतर थोडंसं थंड खाण्याचं काही मन करतं, त्यामुळे थोडीशी लस्सी पिली. आणि पाहू शकता तुम्ही आता उन्हाळ्यात लस्सी ताक असेल तर खूपच म्हणजे शरीरासाठी चांगलं आहे. आणि त्यानंतर म्हणजे घरचे बोलत होते सायकल घेऊन आले तर पेढे वगैरे काही आणले नाही. तर त्यासाठी म्हटलं आता पेढ्याचं तर लक्षात नव्हतं आणायचं, तर म्हटलं घरीच काहीतरी स्वीट बनवावं. तर श्रीजाची खूप दिवसापासून इच्छा होती की म्हणजे जिलेबी बनव म्हणत होती. तर मला तर काय म्हणजे मी कधी या अगोदर ट्राय केली नव्हती, पण ठीक आहे म्हटलं चल बाई तू म्हणतेस एवढं तर तुला म्हणजे तुझ्यासाठी बनवते आणि म्हणजे ट्राय करून पण पाहावं म्हटलं की म्हणजे जमली तर ठीकच आहे. तर मैदा पण होता अवेलेबल त्यामुळे म्हटलं चला बनवून बघू. पण थोडंसं म्हणजे गोंधळ झालाच. म्हणजे दिसायली तशी पण खायला खूप टेस्टी झाली होती.
तर मी रेसिपी टाकणार होते, पण जास्त काही शूटच केलं नाही, कारण मला वाटलंच म्हणजे बिघडणार आहे म्हणून. त्यामुळे मी एवढा काही व्हिडिओ त्याचा शूट केला नाही. डायरेक्ट म्हणजे बनल्यानंतर थोडंसं शूट केलं आणि खरंच खूप टेस्टी झाली ती. बाय.